शाळा सुटली की अंधार पडायच्या आत घरी यायचं. त्यामध्ये आणि केच्या नादाला लागलास ना तर शाळाच बंद करीन तुझी. तिकडं मुंबईला पाठवीन मावशीकडं. माहित आहे, पहिलीपासून नुसतं म्हणत्यास, पाठवत तर नाही कधी. आणि तसं बी मी तिकडं मुंबईला गेल्यावर तुला इथं करमायचं आहे वे. तुझा बाप वर्षात नाही एकदा येतो ना, तरी बी राहते की एकली. मग तुझ्या बिगर करमायला काय झालं? अगं त्या बाला तुझ्या वेळेला करमतंय म्हणून तुला करमतंय. आणि तुला तर माहीतच आहे की तुझ्याशिवाय मला करमतं का नाही ते. बरोबर आहे. कसं असतंय, आपलं माणूस आपली आठवण काढतंय या इच्छानेच आपल्याला बी त्या माणसाची आठवण येते. तू नको त्याच गत मागणं सुरवडू. आले ती कर पुढं. आणि आब्या, तू जास्त आगाऊपणा करच. ह्या बारीनं खरं खरं पाठवते की नाही बघ. नाही करणार, पण त्या बदल्यात मला त्या आप्पांची सायकल मिळेल का? कशाला आत्तापासून शायनिंग? हा, अगं आता इथे की मला फुल पॅन्डल. आणि पंक्चर झाली म्हणजे कुठं आणू पैसा? ते काय नाही, ते आल्यावर त्यासनी विचारून घे. आणि ह्यो डबा समजा एकट्यानं खायचं. लोकाला वाटत बसू नको बापागत, नाही तर दुसऱ्याला भीक मागायची गत होईल. नाही वाटत, फक्त मला रोज एक अंड्याची पोळी द्यायचा डब्याला. म्हणजे कसं डबा वाटायचा प्रश्नच येत नाही. तू काय देतेस मला? ती शापूची भाजी आणि कडू एक कारलं. बाकीचं पोरं आणतात वशाट. मग मी दिला तर मला त्यांचा मिळतोय. आणि आमचं गुरुजी बी म्हणायचं वाटून खावं म्हणून. बापावरच गेलायस. आय आता काय? मला कपडे कधी घ्यायचे? आज पहिला दिवस आहे ना, नाही तुला शाळेत ना बाहेर काढत. आधी अभ्यासाचं बघा. अभ्यासाचं? आणि अभ्यास करायला वह्या पुस्तकं? हे एवढं आहे की मोकळं. हे बरं आधी. हे सोडून नवीन कशाला घ्यायचं? हा, आणि दादाची जुनी पुस्तकं आहेत, चांगली कवर लावून ठेवलेत त्याने, तीच ने. अगं आता त्यातलं बी एक दोन धडं बदलल्यात. अरे मग तेवढीच नवी घ्यायची. आभ्या, आता पुढं बोललास ना तर मुस्काड फुडील. दादाचं अख्खं वर्ष संपलं तरी एकच वही होती, आणि साधीच कपडे घालून शाळेत जायचा. अरे त्याचा आईबाप गेला तेव्हापासून काय बी पोराने मागितलं नाही माझ्याकडं. बरं असू दे, आता रडू नकोस. त्याच्यासाठी रडेन, तुझ्यासाठी कावाच नाही भाड्या. माझं बटार हे रुपया लयच काय लागलं तरच खर्चायचा, नाही तर उजळशील बापागत. रुपया हे बी मिळतंय नशीब समज. विकास क्या इकास क्या इकास बाबा इक्या कुठे गेलाय? अरे सकाळपासून कुठे दडून बसलाय? हा, शाळेत जायचं नाही म्हणते, रडून रडून नुसता गोंधळ घातलाय. मला गावला नाही र, तर लाताच घातल्या त्या बघ त्याला. हवा असं कशाला? लाता बित्ता घालायची येळ नाही याची. आम्ही काढतो की शोधून त्याला. मग बघा कुठं खापलाय त्यो. आज जर तो शाळेत गेला नाही ना तर संध्याकाळी बघ त्याचं कसं कातडच काढतो. अरे जाऊन जाऊन जातोय कुठं? रातच्याला तुकडा खायला येईलच की घरी, तेव्हा त्याचा हातपाय तोडतो बघ. अरे बाबा असं कशाला? एवढ्याच्या करण्यासाठी कशाला पोरं हात पाय तोडतात? पुन्हा सगळं अवघड होईल. जागेवर लागणं म्हणणं काढायला लागेल तुम्हाला. तुझ्या टाक्यात घालीन बघ कोराड. हा, मी शिर्डीला पाला नाही निघालोय. होय त्या बघ, पाला आणि तर तो जर शाळेत गेल्याला कळलं नाही तर येतो आणि त्याला मी खराचतो चांगलाच. अरे काय स्वतःच्या पोराला मारणार आहेत ते कुऱ्हाडीनं? तू बी गेलास आपलं त्यांचं पाय धराय. अरे इक्याच्या बाप्पाचा आहे डोकं आदू. पोराला बी आदू करल, तुम्हाला काय माहित नाही. आणि त्या सरपंचाची मेवल्याला कोणी आजू केलंय? तमाशा दारू पिऊन टेजूर गेला म्हणून. अरे म्हाताऱ्यानंच की. एकुलते एक नवसान झाले. मेले बेले तर डोसक्याला ताप होईल. या वयात जमणार आहे म्हाताऱ्याला दुसरं काढाय. ए मध्या, बापावर जायचं काम नाही. हे तुझ्या मी बापा होय? आयला मला माहितच नव्हतं. बसा मग इथं झक मारत, मी जातो आपला. अरे आय घाले मस्करी केली. थांब.
काय लागा हो ये इथं आहे. येडा वाकाच्या कुठं वर जाऊन बसलाय सगळ्या गावात हुडकला का तुला पार घाम काढला सामचा इथं टेंबा टिकून बसलायस वय तुम्हाला कोणी सांगितलेलं माझ्यासाठी घाम गाळायला मी गप येऊन बसलो होतो की इथं 5 वाजता गेलो असतो घरी. अरे एवढं काय भ्यायची गरज नाही त्या शाळेला. अरे येड्या आपल्या शाळेपेक्षा जास्त पोरं असतील तिथं. आणि पुरी बी आणि चौकागर सर बी 10वीच्या पोरांनी रात्री काय सांगितलं माहित आहे ना गावल तिथं हाणतय ते पण आपलं काय चुकलं तर आणताल असं बिनकामाच कोण कशाला आणल. अरे क्या हिरीपेक्षा नदीत बुडाय जास्त बी आहे पण पवाय बी मज्जा जास्त आहे का नाही हा. ह्याच्या मनात नुसतं पवायचं आहे कवाया चांग पाण्यात पडून दिसतंय असं झालं ह्याला यंदा कोणाच्या तरी प्रेमात भिजायचं म्हणते. लहानपणापासून वाटायचं कधी आपण मोठं होतोय आणि पोरींवर बोलतोय. आपल्यापेक्षा मोठी पोरं काय काय करतात आणि आपण काय बोलायला गेलो की तू अजून बारकाय असं म्हणते. होय माझ्या तुला मामाची आरती आवडते ना मग काय लहानपणापासून मामा आणि मामी चांगले आहेत बघ तेवढी. लहानपणापासून जावाय म्हणतात आणि त्यांच्याकडे गेलं का नाही तिच्यावरनं चिडावतात बी आणि ती शिंबडी बी मला बघून लाजते. तेव्हा काही कळायचं नाही पण आता कसं तरीच होतंय. तिकडे गेलो का नाही काय काय खेळ खेळायचो लपाछपी तर डाव संपला तरी गावायचो नाही. आणि आता मामा म्हणतो काय असेल ते घरातल्या घरात खेळ आणि माझ्यात एकच. कधी कधी वाटतं ती आता मोठी झाल्या तिलाच बायको करावी आणि तिच्या प्रेमाच्या खोल विहिरीत अलगत उडी घ्यायची आणि नुसतं दिवसभर बुडायचं बुडतच राहायचं आणि पुन्हा वर आलो की पुन्हा कोची उडी घ्यायची पुन्हा बुडायचं नुसतं बुडतच राहायचं. झाडाला कावटाव नको साल्ट निघेल हाताची र हाताची मध्या तर काय असंच बुडून मरणार आहे. ए विकास अरे बाबा चल की पहिल्याच दिवशी शाळेला उशीर नको व्हायला. पहिल्याच दिवशी सगळ्यांनी शाळेत गेला पाहिजे असं बी काय नसतं ना. जावं की तुम्ही. अरे शिकला नाहीस तर बागत दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला लागल. आपलं मराठी शाळेतलं गुरुजी काय म्हणायचं माहिती आहे ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पिणारा डरकाळी फोडणारच. अरे याला मोठ्या माणसाचा शब्द कळत नाही त्या अभ्या त्याला माझ्यासारख्याच्या शिव्याच कळतात. या घाल्या उत्तर खाली नाही तर हितनच दिन ढकलून त्या अडकिवल्याला दप्तर घे खालनवर कुणीतरी गेलंय कळू नाही म्हणून दप्तर बी घेऊन आलंय सोय. अरे एवढं करण्यापेक्षा शाळेत जाणं सोपं नाही होय. चल उत्तर खाली उत्तर हे घे दप्तर देऊ का उत्तर हळू हळू